वेलकम फ्रेंड्स. आज आपण केमिस्ट्रीच्या नेम रिॲक्शन्समधील एक नेम रिॲक्शन पाहूया. बेन्झिल बेन्झिलिक ॲसिड रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता बघा, काही नेम रिॲक्शन्सची नावं ही ती नेम रिॲक्शन शोधून काढणाऱ्या सायंटिस्टच्या नावावरून दिली जातात, तर काही नेम रिॲक्शन्सची नावं ही रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यांच्या नावावरून दिली जातात. म्हणजेच त्या रिॲक्शनमध्ये कोणता रिॲक्टंट आहे, प्रोडक्ट आहे, कशाचं कन्व्हर्जन कशात होत आहे यावरून त्या रिॲक्शनला नाव दिलं जातं. तर त्याचप्रमाणे बघा, आपली नेम रिॲक्शन जी आहे बेन्झिल बेन्झिलिक ॲसिड रिअरेंजमेंट रिॲक्शन. तर याच्यामध्ये बेन्झिल हा काय असणार आहे, आपला रिॲक्टंट असणार आहे, आणि बेन्झिलिक ॲसिड हा त्याच्यामध्ये आपला प्रोडक्ट असणार आहे. आणि ही रिॲक्शन कशी आहे, रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे. म्हणजेच याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये रिअरेंज होणार आहे, म्हणजेच मायग्रेशन होणार आहे आणि नंतर प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. तर आता बेन्झिल म्हणजे काय, बेन्झिलिक ॲसिड म्हणजे काय ते आपण पाहणारच आहोत. त्याआधी आपण ही डेफिनेशन बघूया. या रिॲक्शनची डेफिनेशन आहे. डेफिनेशन: इट इज अ बेस कॅटलाइज्ड रिॲक्शन in which 1,2-diketones, that is benzene, reacts with hydroxyl ion base to give alpha hydroxycarboxylic acid, that is benzylic acid, followed by protonation, is known as benzyl benzylic acid rearrangement reaction. म्हणजेच काय, इट इज अ बेस कॅटलाइज्ड रिॲक्शन. म्हणजेच आता बेन्झिलचं कन्व्हर्जन होतं आहे बेन्झिलिक ॲसिडमध्ये, तर कोणाच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे, तर बेसच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे. जनरली NaOH हा बेस वापरला जातो, म्हणून इथं म्हटलं आहे इट इज अ बेस कॅटलाइज्ड रिॲक्शन इन विच, ज्यामध्ये काय होतं आहे 1,2-डायकीटोन्स. आता बेन्झिल म्हणजेच काय, तर 1,2-डायकीटोन्स म्हणजेच काय, तर जवळच्या ॲडजसंट कार्बन ॲटम्सला कार्बोनिल ग्रुप्स असणार आहेत. म्हणजेच कसं असेल, तर बघा या पद्धतीने, आणि इकडे कोणते तरी R ग्रुप्स असतील, म्हणजेच 1,2-डायकीटोन्स. कारण की हा समजा एक पहिला कार्बन असेल आणि हा दुसरा असेल, तर 1,2 आणि 2 कार्बोनिल ग्रुप्स आहेत म्हणून डायकीटोन्स. आणि 1,2-डायकीटोन्सलाच आपण काय म्हणतोय, बेन्झिल. म्हणजेच बेन्झिल म्हणजे 2 ॲडजसंट कार्बन ॲटम्सला कार्बोनिल ग्रुप्स असतील. तर जेव्हा बेन्झिल रिॲक्ट होणार आहे कोणाबरोबर, तर हायड्रॉक्सिल आयन, दॅट इज बेस. आता आपण म्हटलं की NaOH हा समजा आपण जर बेस घेतला, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे Na+ आणि OH- असं असतं. तर आता OH- हा जो बेस आहे तो त्याच्याबरोबर रिॲक्ट होईल बेन्झिलबरोबर टू गिव कोणाचं फॉर्मेशन होण्यासाठी, अल्फा हायड्रॉक्सी कार्बोक्झिलिक ॲसिड, दॅट इज बेन्झिलिक ॲसिड. म्हणजेच अल्फा हायड्रॉक्सी कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणजेच बेन्झिलिक ॲसिड. आता बघूया अल्फा हायड्रॉक्सी कार्बोक्झिलिक ॲसिड कसं काय. आता बघा, हे स्ट्रक्चर आहे बेन्झिलिक ॲसिडचं, आणि इथे बघा तुम्हाला माहिती आहे C++ आणि OH म्हणजेच काय, कार्बोक्झिलिक ॲसिड. आणि या फंक्शनल ग्रुप नंतरचा हा पहिला कार्बन तो अल्फा, आणि अल्फा कार्बन ॲटमला इथे बघा OH अटॅच आहे, म्हणजेच हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे. म्हणून काय म्हटलं आहे, अल्फा हायड्रॉक्सी कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणजेच बेन्झिलिक ॲसिड. तर बघा आपण काय बघत होतो, तर बेन्झिल रिॲक्ट होणार आहे हायड्रॉक्सिल आयन बरोबर टू फॉर्म अल्फा हायड्रॉक्सी कार्बोक्झिलिक ॲसिड फॉलोड बाय प्रोटोनेशन. म्हणजेच आधी आपण बेसबरोबर त्याला रिॲक्ट करणार आहोत आणि नंतर शेवटी प्रोटोनेशन आपण त्याचं करणार आहोत. इज नोन ॲज बेन्झिल बेन्झिलिक ॲसिड रिअरेंजमेंट रिॲक्शन. आणि यालाच आपण काय म्हणतो, बेन्झिल बेन्झिलिक ॲसिड रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता जेव्हा आपण रिॲक्शन बघणार आहोत तेव्हा तुम्हाला समजेलच नक्की आपण काय करतोय. आता बघा, इन धिस रिअरेंजमेंट 1,2-डायकीटोन्स अंडरगो 1,2 रिअरेंजमेंट टू फॉर्म अल्फा हायड्रॉक्सी कार्बोक्झिलिक ॲसिड. म्हणजेच या रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, तर 1,2-डायकीटोन ते 1,2 रिअरेंजमेंटमध्ये जाणार आहे. काय फॉर्म होण्यासाठी,
तर अल्फा हायड्रॉक्सी कार्बोक्झिलिक ॲसिड. म्हणजेच या रिॲक्शनमध्ये 1-2 रिअरेंजमेंट होणार आहे. म्हणजेच एखादा ग्रुप एका कार्बन ॲटमवरून दुसऱ्या कार्बन ॲटमवर शिफ्ट होणार आहे, मायग्रेट होणार आहे किंवा रिअरेंज होणार आहे. पुढे बघा, ड्रायव्हिंग फोर्स ऑफ द रिॲक्शन इज द फॉर्मेशन ऑफ कार्बोक्झिलेट आयन विच इज स्टेबिलाइज्ड बाय रेझोनन्स. आता या रिॲक्शनचा ड्रायव्हिंग फोर्स काय आहे, तर फॉर्मेशन ऑफ कार्बोक्झिलेट आयन. आता कार्बोक्झिलेट आयन वगैरे ते आपण पुढे बघणारच आहोत मेकॅनिझममध्ये. तर या रिॲक्शनचा ड्रायव्हिंग फोर्स आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोक्झिलेट आयन आणि तो स्टेबिलाइज्ड केला जातो रेझोनन्समुळे किंवा डिलोकलायझेशनमुळे तो स्टेबिलाइज केला जातो. आता आपण याची रिॲक्शन बघूया. रिॲक्शन कशी होतीये बघा. इथे त्यांनी बेन्झिल कंपाऊंड घेतलेला आहे. C6H5 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O C6H5 म्हणजेच हा फिनिल ग्रुप आहे. C डबल बॉन्ड O बघा, ॲडजसंट कार्बन ॲटमला हे कार्बोनिल ग्रुप्स आहेत आणि त्यालाच आपण बेन्झिल किंवा 1-2 डायकिटोन्स असं म्हणतोय. आणि याची रिॲक्शन जेव्हा आपण बेस आणि H+ शेवटी आपण म्हटले प्रोटोनेशन त्याचं आपण करणार आहोत आणि काय फॉर्म होणार आहे, बेन्झिलिक ॲसिड. बेन्झिलिक ॲसिडचं स्ट्रक्चर बघा, C6H5 C या कार्बनला OH आणि C6H5 त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O OH. आता हा रिॲक्टंटवरून हा प्रोडक्ट कसा फॉर्म झालेला आहे ते आपण मेकॅनिझममध्ये बघूया. आता बघा, मेकॅनिझम हे 4 स्टेप्समध्ये आहे. मेकॅनिझम म्हणजेच काय, स्टेप वाईज डिस्क्रिप्शन. म्हणजेच स्टेप वाईज त्याचं डिस्क्रिप्शन आहे की कसं रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये पहिली स्टेप बघूया, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल OH-. आता आपण काय म्हटलं की बेन्झिल आपण कशाबरोबर रिॲक्ट करणार आहोत, बेसबरोबर रिॲक्ट करणार आहोत. आता बेसचं काम काय असतं, तर ॲसिडिक हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करणे किंवा काढून घेणे. आता इथे बघा, आपल्या या कंपाऊंडमध्ये अल्फा हायड्रोजन दिसत नाही आहे. तर अल्फा हायड्रोजन हे जनरली कसे असतात, ॲसिडिक हायड्रोजन असतात. पण आता या कंपाऊंडमध्ये आपल्या ॲसिडिक हायड्रोजन नसल्यामुळे किंवा अल्फा हायड्रोजनच नाही आहेत, त्याच्यामुळे इथे हा जो बेस आहे OH- हा न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट करेल. म्हणजेच तो OH- हा बेस म्हणून ॲक्ट करण्याऐवजी इथे अल्फा हायड्रोजन नसल्यामुळे तो न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट करेल. आता आपण पहिली स्टेप काय म्हटलं आहे, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल OH-. आता बघा, इथे आपला हा जो कंपाऊंड आहे तो सिमेट्रिकल कंपाऊंड आपण घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर त्याच्या इकडे सुद्धा सेमच ग्रुप अटॅच आहेत आणि इकडे सुद्धा सेमच ग्रुप अटॅच आहेत. त्यामुळे आता इथे OH- अटॅक कुठे करायचा याचा आपल्याला काही प्रश्न नाही पडणार, कारण की कुठेही केला तरी इथे चालणार आहे. फक्त असिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणजे असिमेट्रिकल जर कंपाऊंड असेल तर त्यावेळी OH- अटॅक कुठे करायचा ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूया. पण आता बघा, हा सिमेट्रिकल कंपाऊंड असल्यामुळे आपण समजा OH- अटॅक इथे केला. आता तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तो त्याचे इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे शिफ्ट करेल आणि हा OH इथे जाऊन अटॅच होईल. आता हा डबल बॉन्डचा काय होईल, इथे सिंगल बॉन्ड होईल आणि ओवर म्हणजेच ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल. आता बघा, आपण काय लिहिलं आहे इथे, C6H5 हे आहे तसंच, C डबल बॉन्ड O सुद्धा तसंच लिहिलेलं आहे आणि C वर O- म्हणजेच हा डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड झालेला आहे आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आला आणि हा OH त्याला पुढे जाऊन अटॅच झालेला आहे आणि खाली C6H5 तर आहेच. C6H5 हा तर त्याला ऑलरेडी अटॅच होताच आणि इथे फक्त OH अटॅच झालेला आहे. आणि आता समजा हा डबल बॉन्ड तसाच असता आणि हा OH- अटॅक झाला असता तर इथे कार्बनला 5 बॉन्ड्स होतात. म्हणजेच कार्बनची व्हॅलेन्सी 5 होती आहे, पण आपल्याला माहिती आहे कार्बनची व्हॅलेन्सी 4च असते. त्याच्यामुळे हा इथला बॉन्ड इथे ऑक्सिजनवर शिफ्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला
पहिल्या स्टेपमध्ये हे मिळणार आहे. आता ही झाली पहिली स्टेप. आता पुढे बघूया काय होतंय. बघा दुसरी स्टेप सेकंडमध्ये म्हटलंय 1 to फिनिल शिफ्ट, दॅट इज 1 to शिफ्ट ऑफ फिनिल ग्रुप फ्रॉम कार्बन 1 to कार्बन 2. आता समजा हा आपला पहिला कार्बन आहे आणि हा दुसरा कार्बन आहे, तर याच्यावर काय होणार आहे, हा जो C6H5 म्हणजेच हा फिनिल ग्रुप आहे तो त्याचे हे इलेक्ट्रॉन्स घेऊन या कार्बनवरून या कार्बनवरती शिफ्ट होणार आहे. कारण की आपण काय म्हणतोय, तर आपली रिॲक्शन ही रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे. म्हणजेच याच्यामध्ये कोणता तरी ग्रुप असेल तो मायग्रेट होईल आणि इथे कोणता ग्रुप मायग्रेट होतोय, तर फिनिल ग्रुप इथे मायग्रेट होतोय. त्यामुळे हा फिनिल ग्रुप इथून या दुसऱ्या कार्बनवर जाईल आणि मग काय होईल पहा, इथे जो आपण आत्ता मगाशी जी पहिली स्टेप बघितली त्याच्यामध्ये O निगेटिव्ह झालेलं होतं, तर तिथे परत इथे ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल. हा परत त्याचे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन देईल आणि डबल बॉन्ड फॉर्म होईल. आणि जेव्हा बघा हा फिनिल ग्रुप इथे अटॅच होईल तेव्हा पुन्हा इथे कार्बनची 5 व्हॅलन्सी होईल त्याच्यामुळे, आणि ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तो या डबल बॉन्डचं पुन्हा सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन करेल आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल. यालाच आपण काय म्हणतोय बघा 1 to फिनिल शिफ्ट. म्हणजेच बघा C6H5 आपण तसंच लिहिला, त्याच्यानंतर कार्बनला वर हा डबल बॉन्डचं सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन झालं आहे आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. त्याच्यानंतर हा आपण म्हणतोय फिनिल ग्रुप इथून इथे शिफ्ट झाला आहे, त्याच्यामुळे इथे आला आपला हा फिनिल ग्रुप C6H5 आणि त्याच्यानंतर पुढे हा C आणि हा ऑक्सिजन पुन्हा त्याचे इलेक्ट्रॉन्स देतोय, त्याच्यामुळे इथे पुन्हा डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि इथे OH आहे तसंच आपण लिहिलं आहे. आता इथे बघा पुन्हा हा ऑक्सिजन का त्याचे इलेक्ट्रॉन्स देतोय, तर समजा इथला हा फिनिल ग्रुप इथून निघून गेला तर इथे आता कार्बनला 1, 2 आणि 3च बॉन्ड दिसत आहेत, म्हणजे 3च व्हॅलन्सी होईल. पण कार्बनची 4 व्हॅलन्सी असल्यामुळे इथे हा पुन्हा डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल. त्याच्यामुळे सेकंड स्टेपमध्ये आपल्याला हे कंपाऊंड मिळणार आहे. आता ही झाली सेकंड स्टेप. आता बघूया पुढची थर्ड स्टेप. आता बघा थर्ड स्टेपमध्ये काय म्हटलंय, प्रोटॉन ट्रान्सफर. म्हणजे आता मी हा सेकंड स्टेपचा हा जो आपल्याला कंपाऊंड मिळाला आहे तोच पुन्हा इथे लिहून घेतलेला आहे. फर्स्ट स्टेपमध्ये सुद्धा तसंच केलं होतं. जो आपल्याला हा कंपाऊंड मिळालेला होता तोच मी सेकंड स्टेपमध्ये इथे पहिल्यांदा लिहिलेला आहे. तर आता बघा सेकंड स्टेपमधला हा आपण मिळालेला आपल्याला कंपाऊंड इथे लिहून घेतला आणि इथे काय म्हणतोय आपण होणार आहे, प्रोटॉन ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच बघा काय होणार आहे, ते इथे काय आहे, OH आहे, तर इथे हा H जो आहे तो H+ म्हणून बाहेर पडेल आणि इथे OH इथे O- आहे. मग O- आणि H+ म्हणजेच O- H+ला ॲक्सेप्ट करेल आणि इथे काय तयार होईल, OH तयार होईल. आणि इथे ऑक्सिजन एकटाच राहिला आहे त्याच्यामुळे तो O- असा इथे राहील. आता बघा ही आपण स्टेप का बरं केलेली आहे प्रोटॉन ट्रान्सफरची, तर इथे आपल्याला काय फॉर्म झालेला आहे, तर बघा इथे कार्बोक्सिलेट आयन फॉर्म झालेला आहे आणि कार्बोक्सिलेट आयन हा स्टेबल कंपाऊंड आहे किंवा स्टेबल आयन आहे. म्हणजेच बघा कसं काय, आता समजा हा आपण ऑक्सिजनवरचा हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो डिलोकलाइज करायचा म्हटला तर काय होईल, या इथे सिंगल बॉन्डचं डबल बॉन्ड होईल. ऑक्सिजन त्याची ही इलेक्ट्रॉन पेअर देईल आणि सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये होईल. पण आता या निगेटिव्ह चार्जला पुढे डिलोकलाइज होताच येत नाही आहे, त्याच्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो लेस स्टेबल आहे ॲज कम्पेअर्ड टू कार्बोक्सिलेट आयन. कारण की बघा कार्बोक्सिलेट आयनमध्ये हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो स्टेबिलाइज्ड होऊ शकतो. कसं काय, तर हा समजा इथला निगेटिव्ह चार्ज इथे येईल आणि पुन्हा काय होईल, ह्या ऑक्सिजन आणि कार्बनमधला हा डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन त्याच्याकडे घेईल. म्हणजेच इथे पुढे डिलोकलाइज व्हायला या निगेटिव्ह चार्जला
इथे होता येतं आहे, पण या केसमध्ये इथे होताच येत नाही आहे. त्याच्यामुळे कार्बोक्सिलेट आयन हा स्टेबल आयन आहे. म्हणून आपण फक्त ही प्रोटॉन ट्रान्सफरची स्टेप केलेली आहे. म्हणजेच बघा, इथला H हा इथे फक्त अटॅच होणार आहे आणि इथे फक्त O निगेटिव्ह राहणार आहे. म्हणजेच आपण काय केलं, कार्बोक्सिलेट आयन फॉर्म होण्यासाठी हा स्टेबल असल्यामुळे, म्हणजेच या निगेटिव्ह चार्जला इथे डिलोकलाइज होता येत असल्यामुळे फक्त आपण इथे प्रोटॉन ट्रान्सफरची ही एक स्टेप जादा केलेली आहे. आणि आता बघा, तुम्हाला हे जर लक्षात राहत नसेल तर याला आपण ॲसिड बेस रिॲक्शनसुद्धा म्हणू शकतो. कसं काय, तर बघा, इथे C डबल बॉन्ड OH हा काय आहे, ॲसिडिक ग्रुप आहे. आणि ॲसिडचं काम काय असतं, तर H+ला डोनेट करायचं. त्यामुळे हा H+ इथून डोनेट करेल. आणि बघा, इथला O निगेटिव्ह हा काय करतोय, H+ला ॲक्सेप्ट करतोय. म्हणजेच काय, H+ देणारा झाला ॲसिड आणि H+ घेणारा झाला बेस. म्हणजेच इथे ॲसिड बेस रिॲक्शन होतीये असं सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा प्रोटॉन ट्रान्सफर असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त आपण ही स्टेप कशासाठी केली, तर कार्बोक्सिलेट आयन फॉर्म होण्यासाठी. त्याच्यानंतर शेवटची स्टेप बघा, हा पुन्हा मी इथे कार्बोक्सिलेट आयन लिहिलेला आहे. आणि आता जेव्हा आपण काय म्हटलं, आपण काय करतो, शेवटी प्रोटोनेशन करतोय, म्हणजेच H+ची ॲडिशन करतोय, तेव्हा काय होणार आहे, हा H+ आणि OH- मध्ये OH हे इथे फॉर्म होणार आहे. म्हणजेच ऑक्सिजन H+ला घेईल आणि ॲक्सेप्ट करेल आणि इथे काय कशाचं फॉर्मेशन होईल, बेन्झिलिक ॲसिडचं फॉर्मेशन होईल. म्हणजेच आपलं अल्फा हायड्रॉक्सी कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजेच बघा, आपण जी पहिली रिॲक्शन बघितलेली होती त्याच्यामधला जो बेन्झिलिक ॲसिड हा प्रोडक्ट आहे तोच आपल्याला या मेकॅनिझममध्ये मिळालेला आहे. आता ही जी थर्ड स्टेप आहे, इथेच आपल्याला वाटू शकतं की समजा आपण या स्टेपमध्येच प्रोटोनेशन करून दिलं, म्हणजेच समजा H+ची ॲडिशन केली आणि इथे फक्त H म्हणजे अटॅच केला, तर आपलं हे सुद्धा हा सुद्धा कंपाऊंड आपलं प्रोडक्ट असूच शकतं. पण तसं न करता ही प्रोटॉन ट्रान्सफरची स्टेप फक्त स्टेबल कार्बोक्सिलेट आयन फॉर्म करण्यासाठी करायची आहे. आणि शेवटी ही प्रोटोनेशनची स्टेप. तर अशा प्रकारे हे आपलं मेकॅनिझम आहे की या बेन्झिलचं कन्व्हर्जन कशा प्रकारे बेन्झिलिक ॲसिडमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया. आता एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा काय आहे, CH3 आणि इथे एक बेन्झिल रिंग आहे. त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O आणि पुढे बेन्झिल रिंग आहे. आता बघा, आधीचं जे आपलं कंपाऊंड होतं ते कसं होतं, सिमेट्रिकल कंपाऊंड होतं. पण आता हे कसं आहे, असिमेट्रिकल आहे. कारण की का, तर इकडे काय आहे, बेन्झिल रिंग आणि त्याला CH3 अटॅच आहे. पण इकडे बघा, इकडे फक्त बेन्झिल रिंगच आहे. म्हणजेच इकडे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला दोन ग्रुप्स वेगवेगळे अटॅच असल्यामुळे आता OH- या न्यूक्लिओफाईलचा अटॅक कुठे करायचा हा आपल्याला इथे प्रश्न पडणार आहे. आता बघा, कुठे करायचा असतो OH- न्यूक्लिओफाईलचा अटॅक, जेव्हा असं असिमेट्रिकल कंपाऊंड असेल, तर जो जास्त इलेक्ट्रॉन डेफिशियंट कार्बन असतो त्या कार्बन ॲटमवर किंवा कार्बोनिल कार्बनवर आपण OH- अटॅक करत असतो. आता आपल्याला माहितीच आहे, कार्बोनिल कार्बन हा तसाही इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. पण आता बघा, त्यातल्या त्यात इकडे बघितलं तर बेन्झिन रिंगला CH3 अटॅच आहे, म्हणजे स्टोलिन इकडे आहे. तर आता काय होऊ शकतं, तर हा CH3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळे तो त्याचे इलेक्ट्रॉन्स या रिंगमध्ये देऊ शकतो आणि या रिंगमधून नंतर हे इलेक्ट्रॉन्स या कार्बनला मिळू शकतात. आणि आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्याच्यावर स्लाइटली निगेटिव्ह चार्ज आणि या आपल्या कार्बनवर स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो त्याला मागून मिळत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्समुळे स्टेबल होऊ शकतो. पण इकडे बघा, इकडे फक्त बेन्झिन रिंगच आहे, त्याला कोणताही ग्रुप अटॅच नाही आहे. त्याच्यामुळे या कार्बनवरचा जो प्लस चार्ज असेल तो स्टेबल होऊ शकत नाही आहे ॲज कम्पेअर्ड टू या साईडचा कार्बन. त्याच्यामुळे
म्हणजेच या कार्बनला इलेक्ट्रॉन्स मिळू शकतात, पण याला इलेक्ट्रॉन देणारं कोणच नाही आहे. त्याच्यामुळे हा आपला इकडचा जो कार्बन आहे हे कसं आहे तर जास्त इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, म्हणजेच त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्सची कमी आहे. त्याच्यामुळे या OH- चा अटॅक हा या कार्बनवर होणार आहे. त्यामुळे जेव्हा असं असिमेट्रिकल कंपाऊंड आपल्याला येतं तेव्हा फक्त जो कार्बन ॲटम इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल, जास्त डेफिशियंट असेल, त्या कार्बनवर हा OH- चा अटॅक करायचा. त्याच्यामुळे आता आपण या कार्बनवर OH- चा अटॅक केला, पहिल्यासारखंच करायचं आहे. आता या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये होईल आणि इथे O- होईल. म्हणजेच बघा इथं कसं झालं आहे, हे CH3 हे आपण तसंच लिहिलं, बेन्झिन रिंग, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O, C नंतर O-, कारण की डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये झालेलं आहे. आणि ही बेन्झिन रिंग याला तशीच, आणि पुढे हा OH अटॅच झालेला आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण, अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल नंतर 1,2 फिनिल शिफ्ट करतो. आता काय होईल, पुन्हा या O- पुन्हा इथे म्हणजे सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये होईल आणि हा जो ग्रुप आहे हा फिनिल ग्रुप दुसऱ्या कार्बन ॲटमवर शिफ्ट होईल आणि इथे पुन्हा या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये होईल आणि हा ऑक्सिजन ही इलेक्ट्रॉन पेअर त्याच्याकडे अटॅक करेल, म्हणजेच इथे पुन्हा निगेटिव्ह चार्ज येईल, म्हणजेच 1,2 फिनिल शिफ्ट होईल. म्हणजेच बघा इथे कसं कंपाऊंड तयार झालं आहे, CH3 बेन्झिन रिंग, C हा इथे मायग्रेट झालेला ग्रुप इथे अटॅच झालेला आहे फिनिल ग्रुप, त्याच्यानंतर कार्बनला O-, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O आणि OH. असं झाल्यावर आपण काय करतो, प्रोटॉन ट्रान्सफरची स्टेप करतो. म्हणजेच CH3 हे बेन्झिन रिंग तशीच, आणि इथला जो हायड्रोजन आहे तो आपण आता इथे ट्रान्सफर करणार आहोत. म्हणजे तेच केलेलं आहे बघा, इथे OH झालं आणि इथे O- राहिलेलं आहे. आणि जेव्हा आपण H+ ची ॲडिशन करणार आहोत तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, बेन्झिलिक ॲसिड आपलं कंपाऊंड मिळणार आहे. CH3 बेन्झिन रिंग COH, त्याला खाली बेन्झिन रिंग C डबल बॉन्ड O आणि OH, हे आपलं फायनल कंपाऊंड किंवा प्रोडक्ट आपल्याला हा मिळालेला आहे, बेन्झिलिक ॲसिड. म्हणजे जेव्हा असिमेट्रिकल आपल्याला कंपाऊंड देतात तेव्हा काय करायचं असतं हे आत्ता आपण पाहिलं. तसंच बघा आपण अजून काही एक्झाम्पल्स पाहूया. समजा ही कंपाऊंड असेल सायक्लोहेक्स 1,2 डायओन. आता हे कसं आहे, सिमेट्रिकल असल्यामुळे काय होणार आहे बघा, इथे हे रिंग कंपाऊंड असल्यामुळे जनरली रिंग कंपाऊंड्सचं आपल्याला रिंग कॉन्ट्रॅक्शन झालेलं पाहायला मिळतं. रिंग कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच काय, तर जर 6 मेंबरची रिंग असेल तर ती 5 मेंबर रिंगमध्ये कन्वर्ट होते. म्हणजेच बघा आता ही 6 मेंबर रिंग आहे आणि जेव्हा आपण OH- या न्यूक्लियोफाईलचा अटॅक समजा या कार्बनवर केला तर काय होईल बघा, इथले इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन घेईल आणि इथे सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन होईल आणि O- होईल. आणि आता आपण अटॅक ऑफ OH- नंतर काय करतो, 1,2 म्हणजे मायग्रेशन करतो, एखाद्या ग्रुपचं मायग्रेशन करतो. आता काय होईल, इथे या कार्बनचं म्हणजे या कार्बन इथल्या ग्रुपचं मायग्रेशन या कार्बनवर होईल आणि इथे बॉन्ड फॉर्म होईल आणि हा जो इथला जो बॉन्ड आहे हा ब्रेक होईल. हा ब्रेक झाल्यावर काय होईल, तर ही रिंग 5 मेंबरचीच रिंग होईल आणि पुन्हा मगासारखंच की हे यामध्ये सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये होईल आणि इथे डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये होईल आणि O- होईल. म्हणजेच बघा 5 मेंबरची रिंग झाली, कारण की इथला बॉन्ड ब्रेकच झालेला आहे आणि इथला कार्बन याच्याबरोबर अटॅच होणार आहे. मग काय होईल, 5 मेंबरची रिंग झाली आपली. C इथे पुन्हा डबल बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे C डबल बॉन्ड OH आणि या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये झाल्यामुळे O-. हे झालं आपलं रिअरेंजमेंट. त्याच्यानंतर प्रोटॉन ट्रान्सफर, त्याच्यामध्ये बघा कसं करणार आपण, तर फक्त हा ग्रुप इथे आपण या ऑक्सिजनवर शिफ्ट करणार आणि इथे O- होईल. बघा खाली तेच केलेलं आहे.
आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण H+ची ॲडिशन करणार आहोत तेव्हा इथे H ॲड होईल आणि हे आपलं बेन्झिलिक ॲसिड म्हणजेच सायक्लोपेंटॅनॉल 1 कार्बोक्झिलिक ॲसिड हा आपला प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. म्हणजेच आपण आत्ता बघितलं रिंग कंपाऊंड असेल तर त्याचं काय होतं, रिंग कॉन्ट्रॅक्शन झालेलं आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे. तसंच बघा इथे शॉर्ट ट्रिक आहे की कसं रिॲक्टंट समजा आपल्याला दिलेला असेल त्याचा प्रोडक्ट डायरेक्ट कसा लिहायचा, मेकॅनिझमच्या स्टेप्स न करता डायरेक्ट कसा प्रोडक्ट लिहायचा. तर आता बघा हे आपण पहिलंच आपलं कंपाऊंड घेतलेलं आहे PH C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O PH बेन्झिल घेतलेला आहे आणि त्याची जेव्हा आपण रिॲक्शन OH- आणि H+ मध्ये करणार आहोत तेव्हा काय होणार आहे. आता इथे काय करायचं, आपल्याला माहिती आहे फिनिल ग्रुप काय होणार आहे, मायग्रेट होणार आहे. त्यामुळे या कार्बनवरून फिनिल ग्रुप इथे ट्रान्सफर होणार आहे. त्याच्यामुळे हा फिनिल ग्रुप तसाच लिहिला. त्याच्यानंतर या कार्बनला खाली आपण काय अटॅच करणार, हा PH अटॅच करणार. त्याच्यानंतर इथे H एक ॲड करायचा. इथे फक्त इथे डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये करून इथे ऑक्सिजनला एक H ॲड करायचा आणि इथे C डबल बॉन्ड O आणि इथे OH ॲड करायचा. एवढं आपण केलं की आपला प्रोडक्ट फॉर्म झाला. बघा PH कार्बन त्याला फिनिल ग्रुप आपण अटॅच केला, वर OH झालेला आहे आणि इकडे C डबल बॉन्ड O OH. म्हणजे अशा प्रकारे आपण रिॲक्टंट जर आपल्याला दिलेला असेल तर डायरेक्ट त्याचा प्रोडक्ट लिहू शकतो. म्हणजेच एका कार्बनला काय करायचं, दोन्ही ते ग्रुप दाखवायचे. म्हणजेच हा PH सुद्धा हा सुद्धा आणि त्या कार्बनवर OH ॲड करायचं आणि इकडे C डबल बॉन्ड O OH पुन्हा लिहायचं. म्हणजेच हा कार्बोक्झिलिक ॲसिड झाला आपला. त्याच्यानंतर बघा समजा हे कंपाऊंड असेल CH3 बेन्झिन रिंग C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O बेन्झिन रिंगला Cl अटॅच आहे. तर आता याची जेव्हा आपण रिॲक्शन करणार आहोत तेव्हा बघा कसं होईल, तर हे आपण तसंच लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं, तर याच कार्बनला तो सुद्धा हा ग्रुप अटॅच करायचा. मग तो आपण इथे अटॅच केला. म्हणजेच या एका कार्बनला हे दोन्ही ग्रुप अटॅच झालेले आहेत आणि त्याच कार्बनला वरती काय करायचं, OH ॲड करायचं आणि हा C डबल बॉन्ड O तसाच आणि त्याला पुढे OH ॲड करायचं. झालं आपलं प्रोडक्ट. तसंच बघा पुढे समजा हे कंपाऊंड असेल तर आता हे सुद्धा सिमेट्रिकल असल्यामुळे आपण काय करणार आहोत, आता इथे पुन्हा रिंग कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे रिंग कॉन्ट्रॅक्शन होतं त्याच्यामुळे आपण इथे एक कार्बन ॲटम कमी करणार आहोत आणि त्याप्रमाणे ही रिंग काढणार आहोत. हे दोन ग्रुप तर तसेच लिहायचे. एका कार्बनला फक्त OH आणि एका कार्बनला COOH म्हणजे C डबल बॉन्ड O OH असं अटॅच केलं की आपला हा प्रोडक्ट तयार होईल. तसंच बघा समजा फ्युरिल हा कंपाऊंड आपल्याला दिलेला असेल, म्हणजेच हा जर कंपाऊंड असेल तर त्याचा आपण प्रोडक्ट कसा लिहिणार, तर ही रिंग आपण तशीच लिहिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरीसुद्धा रिंग याच कार्बनला आपण अटॅच करणार आणि ज्या कार्बनला या दोन्ही रिंग असतील त्या कार्बनवर आपण OH अटॅच करणार आहोत आणि इकडे C डबल बॉन्ड O तसाच आणि पुढे OH आणि काय तयार होईल, फ्युरिलिक ॲसिड. हे फ्युरिलपासून तयार होईल. आणि शेवटचं आपण एक एक्झाम्पल बघूया. बघा जर आपल्याला किटोपिनिक ॲसिड दिलेला असेल, म्हणजेच हे कंपाऊंड जर दिलेलं असेल तर त्याचा आपण प्रोडक्ट कसा लिहिणार आहोत, तर बघा आपण काय करतो, तर या एकाच कार्बनला दोन्हीही ग्रुप जॉईन करतो. म्हणजेच बघा COOH हा CH2 आणि आपण त्याच कार्बनला हा सुद्धा पुढे लिहिलेला आहे CH2 COOH आणि याच कार्बनला आपण OH आणि COOH. असं समजत नसेल तर आपण असं सुद्धा हे लिहू शकतो. बघा आपण कसं लिहू शकतो, हेच की COOH त्याच्यानंतर CH2 त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O आणि यालाच खाली आपण CH2 COOH असं जरी इथे OH होणार आहे, इथे सिंगल बॉन्ड OH आणि याला पुढे C डबल बॉन्ड O आणि OH. जसं आपण आत्तापर्यंत बघितलं आहे हे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजेच बघा
हे पण तसंच आहे, हा जो प्रोडक्ट आहे तो पण तसंच आहे, फक्त तो तो थोडा वेगळा लिहिलेला आहे. म्हणजेच आपण काय करायचं तर हे तसंच लिहायचं, इथे फक्त सिंगल बॉन्ड करायचं, OH लिहायचा आणि हा कंपाऊंड याला अटॅच करून C डबल बॉन्ड O हा तसंच लिहून इथे फक्त OH अटॅच केला की आपला प्रोडक्ट सायट्रिक ॲसिड हा आपला प्रोडक्ट तयार होईल. तर आता आपण काय बघितलं की जर आपल्याला रिॲक्टंट माहीत असेल तर त्याचा प्रोडक्ट डायरेक्ट कसा लिहायचा, या मेकॅनिझमच्या स्टेप्स जर आपल्याला अवॉइड करायचे असतील, लवकर आपल्याला प्रोडक्ट हवा असेल तर आपण तो कसा लिहू शकतो. तर बघा, अशा प्रकारे आज आपण बेन्झिलिक ॲसिड रिअरेंजमेंट रिॲक्शन पाहिली, त्याचं मेकॅनिझम पाहिलेलं आहे की कशा प्रकारे बेन्झिलचं कन्व्हर्जन बेन्झिलिक ॲसिडमध्ये होत आहे. थँक्यू फ्रेंड्स.